कर्जामुळे तर गेले पप्पा. लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाव वाडी गावात कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवलंय. गावात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हासेगाव वाडीचे रहिवासी अभिमन्यू साठे हे अल्पभूधारक शेतकरी. सारोळा शिवारातील मुरमाड कोरडवाहू जमिनीत शेती करून ते कुटुंब चालवतात. जमिनीची उत्पादकता कमी, शेतीचा खर्च मात्र प्रचंड. अशा परिस्थितीत कुटुंब चालवणे आणि लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज, फायनान्सचे कर्ज, हात उसने व सावकारी अशी अनेक कर्ज घेतली. कुटुंबाची अडचण इतकी वाढली की पत्नीने कर्ज फेडण्यासाठी आपलं मंगळसूत्रही विकलं. तरीही कर्जाचा डोंगर कमी झाला नाही. अभिमन्यू यांच्या एका मुलीचे शिक्षण लातूर शहरातील लाहोटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू आहे. मुलगा दयानंद कॉलेजमध्ये कॉमर्स शिकतोय, तर धाकटी मुलगी जिल्हा परिषद शाळेत आहे. लेकरांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कर्ज फेडणे त्यांच्यासाठी अशक्य बनले होते. वडील रंगराव साठे यांचे 1996 मध्ये निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी अभिमन्यू यांच्या खांद्यावर आली. कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते, मला पैसे देखील दुसऱ्याच दिवला ते मदत. रूमचं भाडं मला दुसऱ्याच दिवला ते पप्पा. मला सोनं आईचं सोनं ठेवून भावाची फीस भरली त्या दिवशी. तहसील मध्ये बी ते बुकिंग काढा बॉन्डला पैसे नव्हते. मन काली होत तर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशीच घेतली असं केलं. किती कर्ज होतं? 4-5 लाख होत. प्रशासनाकडे काय मागणी आहे? आता काय आमचं शिक्षण कसं, या 2 बहीण भावाचं कसं, माझ्या बारकेच आहे ती, मीच मोठी घरात. माझं शिक्षण बहीण भावाचं पण हो शिक्षण. माझ्यासारखी वेळ कुणावरच येऊ नये. लय वाईट दिवस आला आमच्यावर. कर्ज माफ हो का? हो, कर्जामुळे तर गेलेत पप्पा. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून रोजंदारी करत त्यांनी कुटुंब चालवलं. पण गेल्या काही वर्षात कर्ज आणि खर्च यांचा ताळमेळ न जुळल्याने मानसिक ताण वाढला आणि शेवटी स्वतःच्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं. कर्ज होतं, थोडं घरगुती बी कर्ज होतं. मुलाच्या शिक्षणाचा खर्च झापत नव्हता. 2 मुली लातूरला शिक्षणासाठी होती. मुलगी इंजिनिअरिंगला, मुलगा कॉमर्सला लातूरलाच घेतलाय. सगळ्या गोष्टी वैतागून गुरुवारी औषधाला गेली होती कागद काढायसाठी लेकरावाचे. तिथं थोडे पैसे लागले, पुन्हा पैसे नाहीत म्हणून घरी आले. घरी आल्यावर बी रात्री कुणाला काही नाही बोलले, काही म्हणजे आपल्याकडूनच आले की झोपलेच. संध्याकाळी काही म्हणली नाही. तर पुन्हा सकाळी आम्ही उठून दररोजच्या आम्ही शेताला गेलो, मुलं शाळेला गेले, आम्ही लोकांच्यात मजुरीला गेलो होतो. तिला कुणाला काय वाटलं काय नाही तेच त्यांचा शेवटचा चुकीचा निर्णय घेतला. माझी प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की जी आमच्यावर दिवस आलाय की आता कुणावरच येऊन असं मला वाटतं. साठे यांच्या पश्चात आई मुद्रिकाबाई, पत्नी सुनीता, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. या कुटुंबाला पुढे आर्थिक मदत मिळेल का? विशेषतः औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून काही मदत जाहीर होईल का, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. भागवत कडपा जाधव हासेगाववाडीची आम्ही. ह्या अभिमन्यू परिस्थितीसाठी त्यांची वडील बारक्यापणीच वारले. आई बायको 2-3 लेकरं घेऊन आपलं परपंच करायचा, रोजानं जायचा, का घर परपंच भागवायचा. त्याच्यामध्ये हो काही अशी तिने काल परवा दिवशी औषधाला गेला, काय तर कागद काय मिळाली म्हणून त्या शिक्षणापायी घरी येऊन तेव्हा त्यानं आत्महत्या केला. असं लेकराच्या शिक्षणापायी बँकेचं कर्ज काढण्यापायी गेलता, ती मिळाली. कर्ज आहे आणि कर्ज काही आहे, बाकीचं गावडाली कर्ज काही आहे, काही
बँकेचंच काढलेलं आहे. गरीब आहे त्या आरती, त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या करून वारला त्या मुलीच्या शिक्षणापायी. शेतीतील अनिश्चितता, उत्पन्न, वाढते खर्च आणि कर्जाचा प्रचंड ताण ही शेतकरी आत्महत्यांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी केवळ सहानुभूती नव्हे तर ठोस उपाययोजना आवश्यक आहे. अभिमन्यू साठे यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा केला आहे.